हलाव हलाव हलाव. आम्ही ना ओके तर परवासारखा लावसा एक नंबर. हॅलो हॅलो येऊ देत इफेक्ट येऊ देत सगळे येऊ देत ईस्ट वेस्ट भोगवत वाडी मावळत वाडी. हॅलो 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 करीत राहा व्हायचं कालीत राहा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 35 नवा नवा अहो मी काय खुळावलोय काय मी यार पब्लिक साठी आहे यांना तकलीफ होते यार. यांना नमन पाहिजे असेल ह्यांना का जाऊन सांगा आमच्या बुवांना काय बोलू नका. तुम्ही इकडनं मागणी करतात हे ब्रेक लावतात तुम्ही करायचं काय हो. साधा बिचारा गरीब. दादा येऊन द्या इफेक्ट. हा हॅलो हॅलो झालं सुरुवात करूया मंडळी. सोन्यासारखा दिवस शनिवार सकाळपासून इतकं फोन आलं काल 2-4 दिवसापासून की तिकीट पाहिजे तिकीट पाहिजे तिकीट पाहिजे. मी म्हटलं राजेश मोहन सोबत अजून 5-6 बारे आमचे आहेत तुम्ही या आजच पाहिजे. मग तवा कळलं की चंडिका देवी स्थानेश्वर देव धने ओझर देव त्यांची किती कृपा आहे की तिच्या लेकरांच्या सानिध्यात आज अर्ध्या मुंबईला यायचं होतं. पहिलाच नियोजन पहिलाच नियोजन. अरे क्रिकेट खेळणारं वांडार त्यांना बाण सगळं. 42 घरांची वाडी आहे ओझरवाडी. 42 घरांची वाडी आहे. अजून गटतट नाही आहे. अजून शिंदे गट ठाकरे गट असला काय घुसलेलं नाही आहे. आणि एवढा मात्र आयुष्यभर ठेवा जे वाडवडिलांनी जपलं तेवढं ठेवा. या कांडे टाकायला लय येतील तेवढा जपला टेन्शन नॉट. बाकी मनोरंजन सुंदर होणार. तुम्ही हा जो पहिलाच फटक्यावर बोट जाग्यावर पडली पहिलाच भाव एसटू होते नाद. सुरुवात करूया. एकदा गेल्या वर्षी एका बारीक फॉरेनर आला होता. संजय मोहनची आणि माझी वारी होती जोशी मोहनची. मग त्याच्यात तो आला. रशियन होता रशियन. हा बघितलं ना आले आले मला बुवा बारी फेट हो. तसं तुम्ही म्हणता पण बारी पेटवण्यासारखा तुम्ही फक्त बघित तरी राहा. आपण को कांडा डालने को बराबर आता है फक्त बघित राहायचं. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला ते थोर विचार म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर. त्यांचा हा महाराष्ट्र त्यांचा हा पुरोगामी महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रातली संतांची मांदियाळी त्यातील माझा संत बाळूमामा थोरले मल्हारराव होळकर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर माझ्या विवली गावची पांढर आई नवलाई देवी केळम्याची आई विठलाई देवी धनी देवडोंगर लांजाचा धनी केदारली देव चव्हाटा आई जोगाई जाकाई मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी धनी नटेश्वर रंगदेवता आणि जागे मालक आणि माझ्या आया बहिणीनो आणि भाऊ बहिणीनो तुम्हाला मनाचा मुजरा करत मूळ गादी बाबुरंगले घराण्यातील युवा शंकर यांचे नारायण गुरव यांचे बबन विशाल बाब्या राजाराम गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य मी विकास लांबोरे सह संतोष कोल्हापटे. माझ्या जोडीला ढोलकीला माझा सतेज ओकटे सिद्धार्थ बारगोरे कीबोर्डला अजित चव्हाण बँजोला सतीश दादा चाळवी. ध्यान मूलम
सद्गुरु मूर्ती पूजा मूलम सत्सुरु पदमूलम मंत्र मूलम सद्गुरु वाक्य मोक्ष मूलम सद्गुरु कृपा या ठिकाणी स्तवन ही जर म्हटलं की नभांगण आहे आणि फक्त आपली जर गॅलेक्सी म्हटली त्याच्यामध्ये 8 ते 9 ग्रह आणि त्याच्यातली पृथ्वी एक उपग्रह आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी 29% जमीन त्याच्यामध्ये हयात म्हणून मानव राहील त्याच्यातला भारत सॉरी आशिया खंड 48 देश साऊथ एशिया मधला हा आमचा भारत आता 28 राज्य आहेत 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यातला एक महाराष्ट्र 36 जिल्हे आहेत त्याच्यातला एक रत्नागिरी 9 तालुके आहेत त्याच्यातला एक राजापूर आणि कडेला कुठेतरी शंभवणे गाव आणि त्याची पांढर आई चंडिका देवी देव स्थानेश्वर आणि ओझरवाडीचा ओझर देव इथून आज 350 किलोमीटर लांबूनच्या प्रवासात एकदम एसी मध्ये बसलेली शेंबवणे गावातली तरुणाई आणि त्याच्या साक्षीनं तुम्ही सगळे आपापल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा. मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्ष असो. भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण माझ्या ओझर देवान माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन हो माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन. पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन. गावाची माती सोडते नाती सुखाचं आंधळ आपले पणानं साथ घालते गावाचं अंगण गावाचं अंगण गावाचं अंगण गावाची माती जोडते नाती सुखाचं आंधळ आपले पणानं साथ घालते गावाचं अंगण गावाचं अंगण गावाचं अंगण. दूरदेशी आई निघून आले नाव घेऊन
सुख वाटे हो मनास आमच्या रूप ते आठवून रूप पाषाणी पाहून अवती रंगात नावून रूप पाषाणी पाहून भक्ती रंगात नावून माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन देवाच्या चरणाशी स्थानेश्वर देवाच्या चरणाशी आणि आई चंडिकेच्या चरणाशी आता जरा बुवांकडे येऊया ते झोपलेलं आहे ना ऐसा कैसा चलेगा आता होया मला बुवा बोललं राग लावा म्हणा राग शक्ती तर या वाईस जरा वाईस समज करा मी काय म्हणतो शक्ती तुरा आमच्या गावठी लोकांचा आमच्या वाडवाडण गेला शेतात गेला लंगोटीव गेला शात केलं त्याच्यातनं टाइम भेटला की संध्याकाळी आला ढोलकी काढली तुंतुन काढलं त्याच्यावर बारीक केली डपावली शायरी आणि त्याच्या सवाल जवाब विचारलं गण विचारला ह्यांनी गायला पार्वतीचा गण तुर्यानं गायला शिवाचा गण गवळण गायली शक्तीनं आपल्या आदिमायाची आणि तुर्यानं गायला हा श्रीकृष्ण यांचं म्हणणं आहे की चेंडू गेला पाण्यात हे पर्यंत राजापूर ना पब्लिक शाना आहे गोवा थोडं ऐका तरी गमत मी जरा बघतोय असं जरा तो म्हणतात चेंडू गेला पाण्यात तर खाली काल्या नाग दिसला म्हणतात आणि त्याच्यावर मुरलीवाला बरोबर एवढंच ना रे मग ह्याच्यात किसन देवान कालियामर्दन केलं काल्याला मारला ह्याच्यात आदिमाया सृष्टी कुठं आहे ह्याच्यात गवळण सृष्टी कुठं आहे अरे गवळणींचं तिथे इज्जत केली श्रीकृष्ण वाचवलं मग यांनी पहिल्या बारीतच तुरा श्रेष्ठ केला आता काय बोलणार आहे काय बोलणार सांगा शक्ती तुरा मर्माचा भाग घटाचा भाग आहे ना यांना म्हणायचं होतं खालचा काला ना एवढंच म्हणायचं होतं त्याच्या नादात भंगवून घेतलं मेला आणि फटकी देऊन अरे राडा होणार तुरेवाला नाही आहे अरे अहो ऐका मी काय म्हणतो अरे मोठा मोठा गार केला गंमत मध्ये भेटे लांबोरा करा हिंमत मध्ये तो मेरे को शिकायचा गांडा भाई तो आवाज हिंदा काढायचा नुसतं ह्या राग आणि तिकडे राग हितून राग आला पाहिजे भेंडी हा माझा राग आहे हा राग आहे लांबोरी अरे गुराकडे जाऊन गायकी शिकले हे मला राग का मला जमणार नाही अरे त्याच्याशिवाय मला वारे देतात म्हणजे काय नॉन सायन्स ये पर्यंत जाओ पुढं मेरे को चिड़ा देगा है मैं गरम होता है मालूम तो नाच करती आई जो मजाचा आज काळी पाच हा
यांना गेल्या वर्षीपर्यंत म्हणतात "आ, बेसूर आहे पट्टीत गायचं आहे आता पट्टीत गायला लागलो तर म्हणतात राग द्या अरे राहुल देशपांडेचा चुलत भाव आहे काय अशा मुस्लिमचा काय मानलेला भाव आहे अरे ह्याला काय लागतं इकडनं लावली एक तार म्हणजे म्हणा एका बाजू डपावर काय कीबोर्ड आहे तिकडं ए राजीव भाई तुम गायना में ऐसा क्या करताय माझ्या दोस्ते मध्ये आता नथबाई सोन्याची वाजवा गोपालला ए नथबाई सोन्याची सोन्याची भारी हिरण मोत्याची कागले डोंगराव बसली गो मालकी नागरी खोल्यांची बरं चालेल त्यांना लल्ल करायची ह्या पण बघा ना ह्या पण बघा टेन्शन देते त्यात आज घरात बटाट्याची भाजी बायकोला बोललो काहीतरी घेऊन ये आले भारीला दीर काय ओढात लागली कुणाची बरोबर आहे हा 14 सप्टेंबर एक दिवस मोजायचा कॅलेंडर मध्ये काय 5 दिवसाचा सण हो 365 दिवसातलं 5 दिवस काय मकर काय ती वाट बघायची त्या परमेश्वराची आणि काय त्याला त्याची काळजी आपल्याला त्याला काळजी आपल्या काय ऋणानं बंद आहे ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची अरे ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची भरी सुखाचं रांजण भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची लागली कुणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची हरी सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची ओढात लागली कुणाची ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची येण्याची लागली आस येण्याची लागली आस येण्याची लागली आस राहिलं मोजीत मोजीत एक दिस मोजीत एक दिस मोजीत एक दिस हौस भागेल मनाची हौस भागेल मनाची आस लागली क्षणाची हौस भागेल मनाची आस लागली क्षणाची भरली सुखाचं रांजण भरली सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची 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 सर पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई फार दिवस हे अजून लांबायचे नाही अजून लांबायचे नाही अजून लांबायचे
नाही सोनं न धनाची असं आपलेपणाची ओढ नाही सोनं न धनाची असं आपलेपणाची हरी सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांगण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांगण त्या हो गणपती सणाची ओढ आता लागली कुणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची हरी सुखाचं रांगण त्या हो गणपती सणाची 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 हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची चला चला आता गवळण आलं व असं करतो 250 रुपये दिला थँक्यू सो मच आपली बारी हाऊसफुल 19 जुलै महिनाभर आहे ज्योती बोवानी म्हणजे राधा आहे त्या गवळणी आहे त्याने बोवा तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमची मरणदरी होणारच आहे मी म्हटलं की कमरेच्या खाली म्हणायचं नाही त्याच्यावर तुमचं डायलॉग आला 2-3 की मी म्हणतो कमरेच्या खाली नाही बोलायचं वरती नाही बोलायचं तर करायचं काय बुवांची स्टाईल तुम्ही कुठं पण जावा पण लोकांनी आपल्याला तर ऍक्सेप्ट केलं आहे कसं टाळ्या पडतील एखाद दुसऱ्या गोष्टी पडतील तुम्ही कसं ज्ञान शिकवता मला नमन नाही करायचं मलाही कळतं हे पर्यंत एकदा चुकून झालं रे चुकून झालं तर आता डिमांड वाढलंय पण कसं आहे 100 लोकांना आवडतं दोघांना आवडत नाही त्या दोघांमध्ये एक आमचा बुवा आहे तर त्यांचं पण थोडं ऐकलं पाहिजे ना अहो घेत होतं घटस्फोट माहेराज गेलो बाय मीटिंग बसवली म्हटलं नाही मला नादायचं आहे तुझ्याबरोबर तर नादायला म्हटल्यानंतर बुवा मध्ये मध्ये तुम्ही मला दादागिरी करता एवढी दादागिरी कशी नागोबाचं काय बोलची झालं काय हा बोलतो आता याने मला राग सांगितला ना राग म्हणतात ये आणि राग गा थांबा हो वय बंद करा बोल ते बोललं ना त्याच्याशिवाय गाऊन दाखवाय का ना घेतो बघा अरे मी टोपी वय सगळं बंद करा म्हणजे 30 स्केल घेतो बघा वय नको बोललं तुम्हाला 200 रुपये कट आहेत तुमचा आज ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची काळी पाचच आहे कुठलं पण गाणं मी काळी पाचला गातो काळी एकला लगेच तार हिता आहे कारण हा राग मी गुराकडे शिकलेला ह्या पहिल्या नाचताना ह्या नाचता तुमतुनाने ह्या सगळ्या ढोलकी झांज चकवा एवढीच आमची प्रॉपर्टी अरे त्याच्यातला गावठी बुवा तुम राग पे क्या बात करते मेरे को राग मत दिला उलटा भाषण काय मी भाषण अरे तुरेवाला आहे मी खानदारी तुरेवाला आहे तुरेवाल्याला श्रेष्ठ करून गेलं राजापूरच्या पोरांच्या समोर बुवा तुम्ही एवढं प्रेमानं बारी केली मी पण प्रेमानं बारी केली पण चुका दाखवल्याच पाहिजेत ना चुका दाखवल्या पाहिजेत आता बुवांची भाग देऊया तुझा इतिहास सांग बिंदास्त मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली कुठल्या बाजूला आहे ना लपून बघतात तर डायमंड साईड मुरलीवाल्याची नंदलालाची मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली हे पोरी किमिया तुला ही कळली त्या बघून ना गोवाला तुझी कशी ओबडी वळली त्या बघून ना गोपाला पोरी कशी ओबडी वळली तुझी कशी
बोबडी वळली मुरली वाल्याची नंदलालाची मुरली वाल्याची नंदलालाची किमिया तुलाही कळली पोरी किमिया तुलाही कळली या बघून ना गोबाला तुझी बोबडी कशी वळली 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 लागणार हो एवढं तालसूर बघ आहेत ना भुवानं आमच्या इंडियन आयडॉल मध्ये न्यायचं आहे हा भुवा खालच्या वडीतल्या इंडियन आयडॉल आहे तिथं तुम्ही सुपरस्टार बस माझ्याकडे लय लय शुभेच्छा आणि आय लव्ह यू काय तर रुसायचं बिसायचं मी एकटा काय करू त्यात पाऊस सुरू झालाय मरुदे बाबा विषय भरकाटतो भाजवले सगळं बरं बुवा आता तुम्ही मला राग म्हणला ना मला काय राग आलेला नाही मला एक मी गावठी बुवा तुम्ही सुरात लय भारी आहे मी जे स्तवन गायलं ती चाल माझी स्वतःची आहे तेवढी चाल तुम्ही द्यायची फक्त स्तवनाची चाल द्यायची नसते पण तुम्ही स्तवन म्हणून नका देऊ त्या स्तवनाची चाल म्हणून ते देऊ बघू तरी मंडळी येडावाकडा लिहितो येडावाकडा मी गातो बुवाना सांगा एखादं लिहायला हो सांगा तरी विजय बुवा स्वतः गातात स्वतः लिहितात तर लिहून देतात आणि आमचं राजेश बुवा गातात म्हणजे राजेश बुवा लंगडा आहे दोन एक बापसाचा पाय आणि एक स्वतःचा पाय इसमें खडा है अरे हम अकेला इधर खडा है गाणं भाई तो गाणं गाणं टाइमपास होतो तुम्ही पण ना जो द्या बघू काळी पाच बानू तुला देव कोणाच्या घरी मग गोराकडे त्या चालली आहे या प्रॉब्लेम नाही ना ह्या चाली चालतील ना तुम्हाला लंडन कलरची बँग मी अजून मग काय वाईट बोललो काय बोलना आपण बोलतच नाही हो एवढा प्रेमळ म्हणून जगात कुठे भेटणार नाही माझ्या फक्त बायकोला समजत नाही हे बायको बघ कधी टाळ्या पडतात आणि तुम्ही नाही ह्या तांबाटा आणि ह्या अहो स्टुडिओला गेले तरी संध्याकाळचा पण हॅलो बाजूला सगळं बसले संगीतकार आमचं कल्पेश सांगली आलं होतं श्रीवर्धतनं आणि सगळं झालं हो कंपोजिशन झालं सगळं आले वोकल काढला आणि पण हॅलो आता तांबट घेऊन या हे असलं हो इज्जत का फालोदा बानू तुला देव कोणाच्या घरी हा गवळ नाही का गवळ नाही अग कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या का दूध खुळ्या घाच्यानंतर नागोबा म्हणतात त्याच्यावर नाचला मग गवळणीचं काय गवळणी पाय पडल्या शरणागती पहिल्या वारल्यात पत्करली फक्त वाईट बोलून कलगी तुला नाही होत बुवा कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग तुम्ही लबाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग तुम्ही लबाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या नवलक गोधन गोकुळात या गत जन्माच्या पाऊल खुणा जन्माच्या पाऊल तुला जन्माच्या पाऊल तुला 16,108 गोतावळ्याचा पुरावा तुला गोतावळ्याचा पुरावा तुला गोतावळ्याचा पुरावा तुला आता झाल्यात जाणत्या समजू नका कोवळ्या झाल्यात जाणत्या समजू नका कोवळ्या कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या जाणार सांगा
तत्वाचं रे भांडण आपलं भांडण बोलून चरणा यावं भांडण बोलून चरणा यावं, भांडण बोलून चरणा यावं. मस्कर खेळ्या कुटानं तुमचं मुकुंद सांगतोय पावन व्हावं मुकुंद सांगतोय पावन व्हावं, मुकुंद सांगतोय पावन व्हावं. कवी विकास सांगतोय नाही तुम्ही ग भोड्या ग, विकास सांगतोय नाही एवढ्या भोड्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग, जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. सांगा करून एवढ्या खेड्यात, कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्यात. कसं कळत नाही तुम्ही एवढ्या कशा दूध खुळ्या ग, लबाड दोड किती करता या वळवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्यात, कुठं जाणार एवढ्या खेड्यात, कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्यात, कुठं जाणार. शाहिरांचा प्रश्न आहे हा साला नको नको घटस्फोट गेली. ब्रह्मनिष्ठ सदानंद घराणे शाहीर दत्ताराम शंकर गुरव, गाव दोनवडे, तालुका राजापूर. अरे वा, ते सगळ्या सुरबीर लय लांबच्या गोष्टी आहेत. नंतर लोकांना ते थोडंफार आवडते येत आहेत, पण मूळ हेच आहे की प्रश्न उत्तर आणि परमेश्वर कृपेने बाबू रंगले घराण्याचं किंवा आमच्याकडून हे प्रश्न वारंवार फुटत आहेत आणि अभ्यास सुरू आहे. प्रभाकर धनावडे सारखे वस्ताद माऊलींचे चरणस्पर्श. तर बुवांचा प्रश्नाला पुन्हा एकदा हात घालतोय. आता त्यांची एक अजून अट मिळालेली आहे की ज्यांचं नाव आहे, जे नाव आहे तेच त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे. तर खिन्न मत्स्यादेवी साडी चोळी नेसल्यावर तिचं नाव बदललं गेलं, त्याचं नाव शंकरामा हे होय. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बुवा आज प्रयत्न करतोय. खिन्न मत्स्यादेवी किंवा शंकरामा असे म्हणतात. तर बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. माझा प्रश्न बुवांकडे गेलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी की नांगरी बळीराजा जो आपला वाडवडील आहे शेतकरी, तो जेव्हा शेतावर जाताना राबताना जर तुझ्या कमरेला आकडी कोयती असेल तर तुझ्या शेतावर, तुझ्या जगण्यावर, तुझ्या जीवनावर, तुझ्या बैलांवर कुठलंही म्हणजे आपत्ती येणार नाही, कुठलंही संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं फक्त सांगायचं आहे शाहीर. आणि त्याच्यावर बुवा काय बोलू माहितीये, दम नाही वाचात. आता बोला काय बोलू आता. एवढी चांगली बारी केली, एवढं चांगलं जेवण तुम्ही दिलं आणि मिठाचा खडा टाकायचा की टाकला. आणि आता ह्याच्यावर मी बोललो तर तेवढंच क्लिप करतात बघा. लांबोरे डॅम्बिस बोलला, लांबोरे वाईट बोलला. आपल्या वारीना बुवा आता आया बहिणी यायला लागले, लहान लहान लेकरं यायला लागले. आणि तुमच्यावर पण प्रश्न आहे की मग बारी करायची कशी. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्याही पलीकडे आहे की शक्य तुला. मग आता उत्तर देतो, नाही तर मग परत प्रॉब्लेम. शंभवणेकर म्हणायचं लांबोरी मला उत्तर नाही दिलं, माझी गोची होते. तर मला एवढंच म्हणायचं आहे, निकम बुवा शित्तावरनं म्हणतात भाताची परीक्षा करायची असते, शित्तावरनं भाताची परीक्षा. मग तुम्ही कसं म्हणता दम नाही बुवाच्यात. मग एवढी जी उत्तर दिली मी, मग तुम्ही सन्मान केला पाहिजे की एवढे प्रश्न फोडले तुम्ही, आमच्याही प्रश्नाच्या जवळपास येताय किंवा मागून येताय, वाचन करताय, सन्मान केला पाहिजे. मग दम नाही कसा म्हणताय. तो उत्तर देतो. तुम्हाला तो गंध असला पाहिजे, तुम्हाला तो वास असला पाहिजे, त्या गोष्टीचा गंध असला पाहिजे, परिमळ असला पाहिजे, सुगंध असला पाहिजे त्या गोष्टीचा. एवढंच देतोय म्हणा. गंध सुज्ञानाचा निर्मळ झरा ही चालला बुवांची. गंध शास्त्राचा अन गोत्राचा, गंध शास्त्राचा अन गोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला. असंच आहे का दोष. हे जरा वाजवा तर पुढचं. बरोबर आहे, पण तुम्ही बघता का रागानं. गंध शास्त्राचा अन गोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला, शास्त्राच्या का दोष त्या ढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला. बुवाच्याला होंगायचं असतं, त्याचा गंध घ्यायचा असतो, त्या शास्त्राचा घ्यायचा असतो. गंध शास्त्राचा अन गोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला. का दोष त्या ढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला. का दोष चढाच्याला नाही होंगला सबोच्याला. का दोष चढाच्याला
भारी आहे, टायटल सॉन्ग भारी, सगळ्यात भारी. तर 2 गाणी फक्त शॉर्टकट घेतो आणि भारी संपवतो. अहो सगळंच फुटायला लागलं, सगळंच फुटायला लागलं. आमदार फुटायला लागलं, खासदार फुटायला लागलं, नीटचा पेपर फुटला, आज टीईटीचा पण पेपर फुटला. मास्तर व्हायचं कसं? सगळंच फुटायला लागलं. आता ढग फुटणार आहे. तर हा राक्षस सुसाट सुटलाय रे, ने विद्यार्थी यातून तुटलाय रे. हाय? हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, अरे पेपर नीटचा फुटल्यावर आज टीटी पेपर फुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून. की आज 350 IAS ऑफिसर आहेत, त्याच्यातले कलेक्टर आहेत.